नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरती करणारे, पेपर दिलेले, पेपर देणारे, त्याच पद्धतीने टीईटी करणारे, परीक्षा देणारे सगळ्या शिक्षकांचं मनापासून स्वागत. सेशन कोणी बघावं, कोणी बी बघावं. तर एमपीएससी वाल्यांनी बघितलं, बिनधास्त बघा, काय टेन्शन घेऊ नका, व्याकरण असेल. तर मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केलेली आहे झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घेऊन, त्याच्यामध्ये आज आपण घेतलेला आहे बीड जिल्हा. मी पुन्हा एकदा सांगतो, फक्त प्रश्न उत्तर ह्या पद्धतीने सेशन होणार नाही. ज्यांना वाटतं सरांनी फक्त प्रश्न 1 नंबर प्रश्नाचं उत्तर 3 आणि 2चं उत्तर 4 आणि 3चं उत्तर 2 असं सांगत बसावं. तुम्ही नाही थांबलात तरी पहिल्याच सेशन मध्ये निघून जावा. आपला प्रयत्न असा आहे विश्लेषणाच्या माध्यमातून तुमचा कंटेंट आणखीन चांगला होईल. त्याच पद्धतीने हिथं जर एखादा प्रश्न असा विचारलेला असेल तर ह्या प्रश्नाचं आणखीन वेगळ्या पॅटर्न मध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारू शकतील. ठीक आहे, ओके, चालू करतोय. पटकन बघा. अमर्याद या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द किरकोळे. ह्याच्यात काही डोकं लावायचं नाही. अमर्याद म्हणजे ज्याला कोणतीही मर्यादा नाही. असला फाटना मुलं असलं वाटत होत नाही तिथं, बरोबर का नाही? ज्याला कोणतीही मर्यादा नाही, विरुद्धार्थी काहीतरी मर्यादा आहे. मग काय आपण म्हणतो, अनलिमिटेड थाळी, अनलिमिटेड व्ह्यूज, बरोबर. मर्यादित थाळी, मर्यादित व्ह्यूज, मर्यादित हा शब्द योग्य आहे. पर्याय क्रमांक बी. डी मला पण माहित नाही. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे? प्रश्न कशावर आहे? वर्णमाला. घटक कोणता? संयुक्त. संयुक्त स्वर किती आमच्याकडे? मोजून 4. संयुक्त स्वर किती आहेत आमच्यापाशी? मोजून 4 आहेत. कोणते? ए, ऐ, ओ, औ, बरोबर. आता या ठिकाणी ए, ऐ, ओ, औ हेच आमचे संयुक्त आहेत. मग उघड पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. हाच प्रश्न थोडा अजून कठीण करून सोडायचा असेल तर काय करता लो, ते तुम्हाला दिलेल्या पर्यायातनं संयुक्त स्वर ओळखा म्हणणार नाहीत, त्याचा विग्रहावर प्रश्न विचारतात. मग आम्हाला माहित पाहिजे संयुक्त आहे याचा अर्थ 2 स्वरांच्या एकत्रीकरणातनं तयार झाला. मग एक कसा तयार झाला असेल? अधिक बारका मोठा ई, आ अधिक बारका मोठा ई. ओ कसा तयार झाला? अधिक बारका किंवा मोठा उ. आ अधिक बारका किंवा मोठा उ. आणि अजून पुढचं गोष्ट सांगतो, आणखीन काठिण्य पातळी वाढवली तर लक्षात ठेवायचं, ही जी संयुक्त स्वर कसा तयार झाला म्हणजे अ अधिक आ अधिक ह्याला म्हणायचं याची उत्पत्ती. आणि ही उत्पत्ती आम्हाला कोणी सांगितली? ही उत्पत्ती आम्हाला मोरो केशव दामले यांनी सांगितली. कोणी सांगितली ही उत्पत्ती? मोरो केशव दामले यांनी सांगितली. ओके, चला पटकन बघा. विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा. एखादा माणसाने लय वाचलंय, फिचलंय, लय हुशार आहे, तज्ञ पुरुष आहे, त्याला तुम्ही काय म्हणणार? विद्वान. ह्याच गुणांची बाई असेल तर विदुषी असते. म्हणजे विद्वानीन विद्वत्ता हे पर्याय कट. त्यांनी तुम्हाला काय केलं? पर्याय विदुषी ठेवले, पण 2 ठेवले. म्हणजे त्यांनी एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न तयार केले. शुद्ध शब्द बी सांग. आणि विदुषी, विदू लक्षात ठेवायचं. इथं कोण आहे? वेलांटी दुसरी आहे ना, दुसऱ्या वेलांटी दीर्घ स्वर आहे, दीर्घाक्षर आहे, मग त्याच्या अलीकडलं रस्व येईल म्हणजे विदुषी. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. प्रश्न पोरांनो लक्षात ठेवा बरं का, पेपर इतके सोपे असत नाहीत. नशीबवान पोर आहेत ह्या बीड जिल्ह्याला बसलेली, त्यांचा पेपर सोपा निघाला. पेपर इतका सोपा असत नाही. हाच प्रश्न जर अवघड झाला तर तो माणूस इथं तुम्हाला विद्वान शब्दच टाकणार नाही, तिला भारी शब्द टाकणार. ते काय करणार माहितीये का तुम्हाला? विदुर या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप किंवा विरुद्धलिंगी शब्द ओळखा म्हणणार. आणि पर्यायात ती काय करणार माहितीये का तुम्हाला? विधवा असा पर्याय ठेवणार. मग आमचं डोकं उठणार, आईला विदुर विधवा, ज्याला ना याची बायको मेली त्याला विदुर म्हणतात का नाही रे खरं? मग विदुषी काय विधवा? ध्यानात ठेवायचं बरं का. खास कशामुळे झाला? आमच्याकडे शब्द विधुर आणि विदुर असे 2 आहेत ना. मग तर आम्ही कसं लक्षात ठेवायचं? काय नाही लक्षात ठेवायचं. तो विदुर म्हणजे विद्वान माणूस, मग द वरनं लक्षात ठेवायचं. विधुर ज्याची बायको मेलेली आहे, विधवा जनावरा मेलेला आहे. ध्यानात यायला लागलंय? चालू आहे का? चालू आहे.
कार्यक्रम ओके, पिक्चर टाईप आवडलं पिवडलं तर लाईक करत जावा, कमेंट करत जावा, जास्तीत जास्त गरजूंपर्यंत नक्की पोचवत जावा. चला रे पोरांनो, बॅच लावायची असेल तर ह्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करा, प्ले स्टोअरला प्रदीप बोधले नाव टाका, होऊन जाऊ या राडा. संधी करा कवी अधिक ईश्वर. उघड उघड हो, काही तर डोकं लावायचं. कवी हितना आलाई, ईश्वर मधला हितना आलाई, आणि मग ईच्या पुढे ई आला, थोरला ई तयार झाला, बरोबर का नाही? आणि मग आपोआप वेला दुसरी वेलांटी कवीश्वर हा शब्द तयार झाला. कवीश्वर पर्याय क्रमांक डी. हाच प्रश्न थोडा अवघड केला. ते काय म्हणेन माहिती आहे का, शब्द देईल तुम्हाला डायरेक्ट कवीश्वर आणि म्हणेन ह्या मधले संधी विग्रह सांगा कवी अधिक ईश्वर. कवी अधिक ईश्वर देताना काय देणार माहिती आहे का ते कडू तुम्हाला, कवी अधिक ईश्वर मध्ये तुम्हाला कवी अधिक ईश्वर, कवी अधिक ईश्वर. आली का पंचायत आता? आहे का नाही पंचायत? मग इथं तर तुम्ही दिलंय की कवी अधिक ईश्वर. थांब, इथं काय दिलंय ती बघू नको. मी म्हणतोय प्रश्नाची काठिण्य पातळी वाढली आणि त्यांनी जर तुला पर्यायात असं दिलं तर मग मी हितल्याप्रमाणेच करणार. करू नको, फसशील, करू नको. असं जर आलं तर लक्षात ठेव, पहिलीच वेलांटी द्यायची. का? नंतर मला विचार, मी सांगतो उत्तर हे द्यायचं. 2 हिच पॅटर्न चेंज झाला. कवीश्वर या संधी मधील संधी प्रकार सांगा. मग आम्ही काय म्हणणार, एकत्र येणारे दोन्हीच्या दोन्ही स्वर आहेत म्हणजे ही स्वर संधी आहे. होय, स्वर संधी. स्वर संधीतला प्रकार कोणता? आणि मग कोण आलंय एकत्र? स्वर आल्यात, एकमेकांचे सजातीय स्वर आल्यात म्हणजे ही झाली तुमची सजातीय स्वर संधी. हिलाच तुम्ही म्हणलात दीर्घत्व संधी, हिलाच तुम्ही म्हणायचं दीर्घादेश. इसको क्या बोलते हम? दीर्घादेश. पुढे घोडा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? काय टाइमपास करू नका. असला प्रश्न आला, 1 घोडा 10 घोडे, आकडा टाकायचा आणि करून टाकायचा कार्यक्रम. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. चला पटकन पुढे जाऊया. तो मुलगा हुशार आहे या वाक्यातील हुशार काय आहे? बघा, कोणाबद्दल बोलायला लागलोय? मुलाबद्दल बोलायलोय. म्हणजे मुलगा कोण आहे? नाम आहे. कसा आहे? उत्तर मिळालं सर हुशार आहे. म्हणजे या शब्दाने काय केलं? मुलाबद्दल विशेष माहिती दिली म्हणून तो कोण आहे? विशेषण झाला. बरोबर. हीच प्रश्न थोडा काय केला, पॅटर्न चेंज केला. हाय असंच ठेवलं वाक्य आणि ह्या असं वाक्य ठेवून तुम्हाला काय म्हणणार नाही ह्या ठिकाणी सांगतो आधी. या वाक्यात उत्तर काय असणार आहे? हे विशेषण आहे. संपला विषय. इथं माझं झाला. हीच प्रश्न हीच वाक्य ठेवलं आणि त्यांनी अधोरेखित केलं ह्याला, बरोबर का नाही? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा. आता काय म्हणायचं? आणि पर्यायात तर विशेषण दिसताना मग साधं सोपं सरळ, काय डोकं लावत बसायचं नाही. कोण आहे? हाय का नाही? नामाबद्दल माहिती देतंय विशेषण. पण हे विशेषण कुठं आलंय? नाम हितय. नामाच्या अलीकड का नामाच्या पलीकड? नामाच्या पलीकड. एकच मिनिट, माईक चालू आहे का बघू द्या. हा चालू आहे. नामाच्या पलीकड, नामाच्या नंतर आहे म्हणजे हे विधी विशेषण आहे. संपला विषय. आता आणखीन सांगतो, आणखीन काठिण्य पातळी वाढली बाबा. आलाच पेपर. पुणे शहरला पडलेला आहे ना, पुणे शहर पडलेला आहे, छत्रपती संभाजीनगर पडलेलं आहे बरं का. लय ठिकाणी, बीड फक्त सोडून द्या, बाकीच्या ठिकाणी पडलेला आहे कार्यक्रम. काय वाक्य हेच ठेवत्याला अधोरेखित ह्याच शब्दाला कार्याला म्हणतील. हे जो वाक्यातलं कार्य सांगा. नाही काय अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा. कोण होतो ही? तुम्ही काय म्हणले सर? हे आपल्यासाठी नामानंतर आलेले विशेषण म्हणजे विधी विशेषण होतं. आणि तुम्ही लक्षात ठेवायचं, विधी विशेषण कोण असतात? विधी विशेषण हे वाक्याच्या अर्थाला पूर्तता आणण्यासाठी काम करीत असतात. ते पूरक असतात. त्याला काय म्हणायचं असते? पूरक म्हणायचं असतं. जाऊ दे पटकन पुढे. साचीचे हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहेत? किरकोळ, काय डोकं लावत बसायचं नाही. प्रथमा प्रत्यय नाही करता, द्वितीय सला ते सला ना ते कर्म, तृतीया एशी निही एशीकरण, चतुर्थी सला ते सला ना ते संप्रदान, पंचमी ऊन होऊन अपादन, षष्ठी चाचीचे चेच्याची संबंध. संपला विषय. सप्तमी त आ अधिकरण, संबोधन प्रत्यय नाही नो हाक विषय कट. शेतकरी शेत नांगरतो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तुम्हाला. नवीन कर्मणी भावे आहे,
कर्मणी आहे, कर्तरी आहे. प्रयोगावर प्रश्न पडला की तुमचं पहिलं काम आहे क्रियापद पकड. क्रियापद पकडायचं आणि विचारायचं त्याला कोण 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 नांगरतय. उत्तर मिळालं शेतकरी नांगरतय, म्हणजे तू झाला वाक्याचा करता. आणि बघायचं ह्याला प्रत्यय आहे का. प्रत्यय म्हणजे शेतकऱ्याने, हा हा, शेतकऱ्यांनी, हा हा, शेतकऱ्याला नाही, कुठलाच प्रत्यय नाही. आणि कोणताच प्रत्यय नाही ना, कर्तरी प्रयोग असतो. ओके, पटकन पुढे नेऊन जातो. हा, अडकू नको दादा, अडकाला तो पुन्हा एकदा. 1 सेकंद फक्त. शेतकरी शेत नांगरतो. उत्तर तर झालेले. स्क्रीन अडकली, 2 मिनिटं थांबा. स्क्रीन अडकलेली आहे, 2 मिनिटं थांबा. चला. स्वामी समर्थ. होऊन जाऊ द्या राडा बाबांनो. काय अय महाराज. हा बघा, पंचवटी या शब्दाचा समास कोणता. अविर्भाव आहे, द्वंद्व आहे, द्विगु आहे, बरोबर आहे. शब्द दिसला, असला शब्द दिसला, पटकन बघायचं. सामासिक शब्द म्हणजे 2 पद आहेत. पहिलं पद कोण आहे सर. पहिलं पद पंच. पंच आहे. पहिलं पद पंच म्हणजे कोण आहे. पहिलं पद सर संख्या आहे. मग तुम्ही डोक्यात ठेवायचं लगेच, येड्यावनी रान नाही हाणायचं. पहिलं पद संख्या असेल की तो सर बहु हे द्विगु असतो. थांब, ते लोकांनी म्हणायचं. आपण काय म्हणायचं, पहिलं पद जर संख्या असेल ना पोरांनो, तो समास एक तर पोरांनो द्विगु असतो. नाही तर तो समास मित्रांनो बहुव्रीही असतो. एक तर द्विगु असतो, नाही तर बहुव्रीही असतो. पोरं म्हणले नाही नाही तर आमच्या पुस्तकात असंय, आमच्या नोट्स मध्ये तसं आहे. अरे येड्या, मग मला सांग, शब्द आला तुझ्या पुढे दशानन. मग दशानन शब्दामध्ये पहिलं पद कोण आहे. दशा म्हणजे 10 संख्याच आहे. त्याचा समास बहुव्रीही आहे मित्र. हा, पहिलं पद संख्या असेल तर एक तर तो द्विगु नाहीतर बहुव्रीही. पण पोरांनो ती संख्या जर तेवढ्या संख्येचा समूह सुचवित असेल तरच द्विगु असतो. नवरात्र, नवरात्री येत्या बरोबर. पण अख्ख्या 9च्या 9 रात्रीला मिळून आम्ही म्हणतो नवरात्र उत्सव, म्हणजे समूह सुचविते. पंचवटी 5 वड म्हणले नाही, ती एका ठिकाणी आहेत आणि म्हणून म्हणलो ती पंचवटी आहे. म्हणजे काय, तो 5 वडांचा समूह आहे. समूह सुचविलय म्हणून द्विगु आहे. दशानन 10 आनन. आनन म्हणजे तोंड. आनन म्हणजे तोंड. मुख, वदन, आनन, वक्रतुंड, सगळ्याचा अर्थ तोंड आहे. दशानन 10 आनन आहेत. मग 10 आनन मग समूह आहे का. नाही, रावण मामा असतात 10 आणि म्हणून तो बहुव्रीही असतो. ओके, चला बरं पटकन पुढे. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा. पिक्चर टाईप. परंतु समानार्थी नादखोळा बरं का, नादखोळा करायचे. नयन, अक्ष, चक्षु, नेत्र. नयन, अक्ष, चक्षु, नेत्र. नयन, अक्ष, चक्षु, नेत्र. लोचन, आवळू, अंबक. आपला विषय म्हणत नाहीत का. रूप पाहता लोचनी सुख झाले होत. रूप पाहता लोचनी. कार्यक्रम ओके. असे शब्द पाठ करायचे बरं का. आणि आपले असे शब्द पाठ करण्यासाठी बोधले सरची बॅच जॉईन करायची पटकन. फक्त 999 रुपयाला MPC वाले 999 ला पिक्चर टाईप पैकीच्या पैकी मार्क. तलाठीवरती TET सगळ्या सरळ सेवा तुमच्यासाठी सुद्धा 999 ची बॅच आहे. पिक्चर टाईप जॉईन करा. ध्येय TCS IBPS म्हणून आहे. तलाठीवाल्यांनी MPC जॉईन करायचे आहे. पोलीस भरतीवाले 3 महिन्याची बॅच करायची असेल पूर्ण, जे फ्रेशर आहेत सगळे फ्रेशर आहेत बरोबर, त्यांनी मस्तपैकी 999 ची विजेता म्हणून बॅच जॉईन करा. आणि ज्यांचे आता मुंबईसाठी आहेत, मुंबईसाठी तयारी करतात, तुमच्यासाठी फक्त 199 ला बॅच ठेवलेली आहे बरं का. फक्त 199 ला 75 दिवसाचं तुम्हाला हे दिलेले. काय दिलेले, व्हॅलिडिटी दिलेली. गुपचूप जॉईन करा. तुमचे 199 कुठेही वाया जात नाहीत. ध्यानात ठेवा. मोबाईलचा रिचार्ज सुद्धा 300चा मारता तुम्ही. ओके. आणि चला बघा काय म्हणतोय. नयन, अक्ष, चक्षु, नेत्र, लोचन, आवळू, अंबक. हे कोण आहे. हस्त. काय हस्त बाहुभुजा पाणी.
कर हस्त बाहू भुजा पाणी सगळ्याचा अर्थ हात आहे की दादा पुन्हा कुठं पद पद म्हणजे काय पाय असते पद पाद चरण तंगड तंगडी पाऊल पर्याय क्रमांक 4 माझ्या हिशोबाने काया असेल बरं का काया हे प्रिंट मिस्टेक आहे काया 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 म्हणजे शरीर तन तनू देह काया शरीर वपू वपू म्हणजे सुद्धा शरीर तन तनू देह काया शरीर वपू पर्याय क्रमांक या ठिकाणी उत्तर शे असणार आहे पुढे मुलांनी गुरुजींना मान द्यावा या वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे कर्तरी आहे कर्मणी आहे भाव्य आहे आक्रमक आहे गाडी पुढे पळाली बघा क्रिया कशाची हो क्रिया देण्याची मग ठरल्याप्रमाणे काय करायचे हो कोण देणारी कोण उत्तर मिळालं सर मुली मग मुले झाला वाक्याचा करता बघायचं कर्त्याला प्रत्यय आहे का आहे की सर मुले कुठं म्हणतंय मुलांनी नी म्हणतंय प्रत्यय लागलाय सर मग कर्त्याला प्रत्यय असेल तर त्याचा जगात काही बी प्रयोग असेल कर्तरी प्रयोग नसेल प्रयोग काही बी असणार पण कर्तरी असणार नाही तुझा विषय कट कोणाला गुरुजींना पोरांनो नीट बघा कोणाला गुरुजींना बरोबर का नाही गुरुजी हे काय झालं वाक्यातलं कर्म झालं बरोबर का नाही आणि मग गुरुजी हे कर्म असेल आणि कर्माला प्रत्यय आहे का आहे सर कर्माला प्रत्यय आहे आता नीट बघा बरं का पोरांनो हे तर गोंधळ आणखीन काय आता या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे गुरुजींना मान द्यावा हा ऐ पोरांनो काय हो कर्माला प्रत्यय आहे हाय कर्माला प्रत्यय कर्त्याला बी आहे कर्माला जर प्रत्यय असेल कर्माला जर प्रत्यय असेल तर जगात त्याचा कुठला बी प्रयोग असेल कर्मणी प्रयोग नसणार कोणता बी प्रयोग असणार पण कर्मणी प्रयोग नसणार आणि या ठिकाणी थोडा थोडा ट्विस्ट आला काय ट्विस्ट आला सांगतो तुम्हाला आता काय द्यावा उत्तर मिळालं मान द्यावा बरोबर का नाही पोरांनो आणि मग पोरांनो मला सांगा मान हा शब्द सुद्धा वाक्यात कर्म होईल का पहिली गोष्ट समजा इथं असं असतं काय मुलांनी गुरुजींना काय द्यायचंय पेढा द्यावा बरोबर का नाही मुलांनी गुरुजींना पेढा द्यावा मग मला सांगा पेढा हे काय आहे कर्म आहे हाय कर्म मग त्याच नियमाप्रमाणे मान हा शब्द सुद्धा काय व्हायला पाहिजे बरोबर ना त्यांनी मला मान दिला काय दिलं मान दिला होईल का नाही होईल बरोबर आणि मग जर होत असेल तर हे सुद्धा कर्म काय कर्माला प्रत्यय नाही मग वाक्यात दोन दोन कर्म आली वाक्यात दोन दोन कर्म आली कस काय दोन दोन कर्म आली मग एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष बघा काढून माझं फोटो वाटलं तर बघा पोरांनो समजा वाक्यात गुरुजी हा शब्दच नाही काय होईल मुलांनी मान द्यावा कोणाला कधी ना आम्हाला काय करायचंय बरोबर का नाही समजा मान हा शब्दच नाही वाक्यात काय होईल मुलांनी गुरुजींना द्यावा अरे काय काय द्यावा आलं का ध्यानात आणि म्हणून पोरांनो या ठिकाणी मान हेच खरं खरं कर्म आहे आणि कर्माला प्रत्यय नाही आणि कर्माला प्रत्यय नाही म्हणून मित्रांनो काय असणार आहे या ठिकाणी प्रयोग मित्रांनो कर्त्याला आहे कर्माला नाही या ठिकाणी प्रयोग असणार आहे कर्मने गाडी पुढे घेऊन जातोय चला पटकन पुढे ह्या यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखायचा आहे तुम्हाला यथाशक्ती बघा पोरांनो काय पहिलं पद यथा हितनं पुढे ध्यानात ठेवायचं समासिक शब्दातलं पहिलं पद यथा आ म्हणजे आजन्म बरोबर का नाही प्रतिदिन दररोज हररोज अशा पद्धतीचं पहिलं पद जर अव्यय असेल तर तो तुमचा बिनधास्त सांगायचं काय असतो अव्यय भावसाभास असतो नाही कळलं अजून सांगतो समजा तुम्ही म्हणला असता काय समजा तुम्ही आला गणपतीची पट्टी फाडायला म्हणला सर 11,000 रुपये पट्टी फाडा सर म्हणला तुम्हाला हे भाऊ तो 11 काय 21 म्हणशील मी माझ्या बरोबर मी यथाशक्ती पट्टी फाडेल म्हणजे मी माझ्या शक्तीप्रमाणे पट्टी फाडेल बरोबर काय आलं विग्रहात प्रमाणे आणि जर मित्रांनो काय कार्यक्रम
प्रत्येक पासून पर्यंत प्रमाणे, प्रत्येक पासून पर्यंत प्रमाणे हे जर शब्द विग्रहात येत असतील पोरांनो, तर हा असतो तुमचा अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास. चला पुढे जाऊ लेक्चर मध्ये. मालक कोण आहे बघा पोरांनो. स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पुरुषवाचक आहे, संबंधी आहे, दर्शक आहे, आत्मवाचक आहे. स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? दर्शक दाखवण्यासाठी येत. हा ही हे तो ती ते. तुझा विषय संपला. संबंधी दोन वाक्य जोडतय. जो तो जी ती जे ते. तुझा विषय संपला. राहिलं स्वतः. आता इथं दिलं असेल बीड जिल्हा एसपी ऑफिसने उत्तर आत्मवाचक. तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता नीट आहे का? प्रथम पुरुषात स्वतः नाही का? आहे ना. द्वितीय पुरुषात स्वतः आहे का? नाही आहे. तृतीय पुरुषात स्वतः आहे का? नाही आहे. म्हणजे स्वतः पुरुषवाचक आहे का? आहे. आणि पुरुषवाचक तर आहेच आहे, पण हे आत्मवाचक सुद्धा आहे. ऑब्जेक्शन घेता येईल. होय प्रश्न कॅन्सल कर, नाही दोघाला बी मार्क दे. प्रश्न कॅन्सल करायचा नाही, दोघाला बी मार्क द्यायचं. चला गाडी पुढे पटकन. आणि आहे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? स्वरादी आहेत, विजातीय स्वर आहेत, सजातीय स्वर आहेत, संयुक्त स्वर आहेत. मगाशी सांगितलं संयुक्त स्वर कोणते? 4. कोणते? ए, ऐ, ओ, औ. विषय कट आहे का? नाही. म्हणजे तुझा विषय कट आहे. चला स्वरादी आमच्याकडे किती आहे? त्या मोजून 2 आहे. त्या कोणत्या? आणि आहा म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग. हे अन आ म्हणतंय म्हणजे तुझा विषय कट. विजातीय सजातीय जोड्या आहेत त्या. म्हणजे कोण असणार आहे सजातीय मध्ये? अ आ एकमेकांचे सजातीय, ई एकमेकांचे सजातीय, उ एकमेकांचे सजातीय. आणि जर त्यांना हेच प्रश्न ठेवला आणि सजातीय स्वर जर नाही त्यांनी विचारलं, लक्षात ठेवायचं बरं का, यांना तुम्ही काय म्हणत असतात? सवर्ण. कसले स्वर आहेत हे? सवर्ण. सवर्ण म्हणजे एकमेकांची सजातीय. गाडी पुढे जात असते. चल. गार्गीला थंडी वाजते. चालू आहे का? चालू आहे का? सारखं चेक करावं लागायलंय. गार्गीला थंडी वाजते या वाक्यात येईल करता वाक्याचा पेटंट वाक्य. गार्गी देत्याल, श्रावणी देत्याल. श्रावणीला थंडी वाजते, गार्गीला थंडी वाजते, सोनीला थंडी वाजते. काय नाही ठरलंय काय? करता कसा काढायचा? क्रियापद पकड. पकडलं वाज येते. त्यातला मूळ शब्द पकड. कोण? वाज. त्याला नारा लाव, नारी लाव, नाहीतर नारे लाव. नारा, नारी, नारे आणि प्रश्न विचार कोण. म्हणजे काय म्हणायचं? वाजणारा कोण, वाजणारी कोण, वाजणारे कोण. वाचते असते तर वाचणारा कोण, वाचणारे कोण, वाचणारे कोण. आणि मग म्हणावं लागेल तुम्हाला वाजणारी कोण. उत्तर मिळालं थंडी. विषय कट. थंडीच करता आहे. पोरं म्हणली सर गार्गीला वाजते. गार्गीला वाजू दे, नाही तर गार्गीच्या आईला वाजू दे. करता थंडी आहे. जाऊ दे पुढे भाऊ. पांढरा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? म्हणजे पांढरा या शब्दापासून भाववाचक नाम कोणते तयार होईल? मग आम्हाला माहित पाहिजे. यत्व पणपणा, यत्व पणपणा, ता, ई, वा, आई, गिरी, की. यत्व पणपणा, ताई, वा, आई, गिरी, की हे प्रत्यय लागले की शब्दाचं भाववाचक नाम तयार होतं. पांढर हा शब्दच नाही. पांढरेपणा होय असू शकते. आहे सर पांढरी ही प्रत्यय लागलाय की? अरे येड्या, पांढरी काय? पांढरी गाडी, पांढरी इमारत हे विशेषण होईल. झालं तर काय होईल? विशेषण होईल. पोर म्हणली पांढरे. बघ की तू पांढरे आकाश, पांढरे पक्षी, पांढरे ढग काय बी म्हणतो, हे सुद्धा पुन्हा विशेषणच होईल. म्हणजे असणार नाही. पुढे रामाकडून रावण मारला गेला. प्रयोग ओळखा. रामाकडून रावण मारला गेला. कर्तरी कर्मणी भावे कर्मणी. काय डोकं लावायचं नाही ह्याच्यात. क्रिया मारण्याची. मारणार कोण आहे? रामभाऊ व्हायचं. रामभाऊ व्हायचं. करता, कर्त्याला प्रत्यय लागला. लागला. कोणाला मारतात? रावणाला मारतात. म्हणजे रावण कर्म आहे. बरोबर. मगाशी सांगितलं तुम्हाला कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे ह्याचा कर्तरी प्रयोग असणार नाही. कर्त्याला आहे, कर्माला नाही. 1,00,000% ह्याचा प्रयोग कर्मणी असणार आहे. पण कर्त्याला लागलेला प्रत्यय शब्दयोगी अव्यय म्हणजे हा नवीन कर्मणी असणार आहे. विषय कट.
आली का पंचायत? एसपी ऑफिसने उत्तर नवीन कर्मणी दिलेलं असणार आहे. ऑब्जेक्शन बसतंय का? 1,00,000% बसतंय. कस काय? समजा तुम्हाला परीक्षेत प्रश्न पडला, बोधले सर टिंब टिंब आहे, पर्याय दिलं त्यांनी. समजा बी पर्याय म्हणतोय माणूस आहे, बघा बरं का पोरांनो, बी पर्याय म्हणतोय माणूस आहे आणि डी पर्याय म्हणतोय बोधले सर पुरुष आहे. काय निवडणं? समजा तुम्ही म्हणले सर मी बी निवडला, याचा अर्थ बोधले पुरुष नाही का? बरोबर म्हणले सर मी डी निवडला, म्हणजे मी पुरुष आहे पण माणूस नाही का? आलं का ध्यानात? दादा हो, आधी प्रयोग कर्मणी, त्यातला प्रकार नवीन कर्मणी. म्हणजे ज्यांनी कर्मणी उत्तर दिलं तुमचं बी बरोबर आहे, ज्यांनी नवीन कर्मणी उत्तर दिलं तुमचं बी बरोबर आहे. एक तर दोन्ही पर्यायाला मार्क द्या, नाही कॅन्सल करा. पुढे आई त्याला खवखवे. काय असते? ज्याने खाल्लं त्यालाच खवखवते, ज्याने उद्योग केलाय त्यालाच त्याची भ्या वाटत असते. पर्याय क्रमांक आहे. पुढे आमचे वडील म्हणजे जमदग्नी, या वाक्यातील जमदग्नी हे काय आहे? विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे, सर्वनाम आहे. व्यवस्थित बघा. जमदग्नी कोण? जमदग्नी नावाचं एक ऋषी होतं. हे एका ऋषीचं नाव आहे. या अर्थाने हे विशेष नाम असायला पाहिजे होते. मी हाय म्हणलेलं नाही. जमदग्नी एका गुरु विशेष ऋषींचं नाव आहे ना, म्हणजे ते विशेष नाम. पण या वाक्यात जमदग्नी हे नाव जमदग्नीसाठी वापरलं का? नाही, वडिलांसाठी वापरलं. म्हणजे ज्याचं त्याचं नाव ज्याला त्याला नाही वापरलं. समजा आता गल्लीत एखादं पोरग आलं उंचच्या उंच, तुम्ही काय म्हणले? ए बच्चन इकडे. सर आमच्या गल्लीतला बच्चन आला. बच्चन साठी वापरला का? नाही. बरोबर का नाही? आणि म्हणून पोरांनो, ज्या वेळेस तुम्ही एखादं नाम विशेष नाम उपमा देण्यासाठी वापरतात किंवा तुलना करण्यासाठी वापरतात, ते आता विशेष नाम राहत नाही पोरांनो, ते सामान्य नाम होत असते. म्हणजे या ठिकाणी उत्तर तुमचं पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढे अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी. अनुज म्हणजे कोण? जे म्हणजे जन्मल्याला. कधी? अनु नंतर जन्मल्याला. मग काय म्हणावं लागलो? आधी जन्मल्याला पाहिजे. म्हणजे अग्रज आणि हे दोघे एकमेकांचे भाऊ असतात. मग त्या अर्थाने अनुज लहान भाऊ, अग्रज मोठा भाऊ. मनोजन, धीरजन, पंकज नाही, पंकज म्हणजे कमळ. पंकज, सरोज, नीरज, अंबुज सगळ्याचा अर्थ कमळ. शुद्ध शब्द कुटुंब. कुटुंब कुटुंब. कुठे कुटुंब? पर्याय क्रमांक बी. पुढे दिगंबर या शब्दाचं संधी करा. दिग अंबर, दिग अधिक अंबर, दिगा अधिक अंबर, दि अधिक अंबर, दिक अधिक अंबर. दिगंबर नीट बघितलं तर ध्यानात येईल तुमचा. इथं दिक असं पाहिजे, दिक अधिक अंबर. कठोर पुढे मृदू आलेला आहे आणि मग कठोरच्या ऐवजी त्याच्याच वर्गातला तिसरा वर्ण येतो, म्हणजे क ख ग आणि संधी होते. हे आहे तुमचं तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण. हाच शब्द पुन्हा पोट प्रकारासाठी जर म्हणला तर सांगता यावा. पुन्हा आहे ही तुमची तृतीय व्यंजन संधी आहे. पटकन पुढे, टाइमपास नको. पाय या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? सामान्य रूप लय किरकोळ सांगतो तुम्हाला. कोणता बी शब्द घ्या. समजा तुम्ही घेतला शब्द झाड, शब्दा तुम्ही घेतला पाणी, समजा तुम्ही शब्द घेतला पाय. काय करू नका, एकदा ह्याला प्रत्यय लावायचा आणि लावलेला प्रत्यय काढायचा, विषय कट करायचा, काय नाही. जे शिल्लक राहतं ते सामान्य रूप. समजा मी म्हणलं झाड, समजा मी काय केलं, मी ह्याला प्रत्यय टाकला समजा ला, पाणीला प्रत्यय टाकला त, पायाला बी प्रत्यय टाकला त. काय होईल रूप? झाडला नाही. काय म्हणावं लागेल मला म्हणावं लागेल आता झाडाला. त इथे पाणीला त प्रत्यय लावला, काय म्हणेन मी? पाण्यात. पायाला लावला त प्रत्यय, आपोआप काय म्हणावं लागेल? पायात. मग पोरं म्हणले आहे की सर इथं, सर इथं ल प्रत्यय लावून दाखवा. लावला पायाला. चल पोरं म्हणले आहे की सर पर्याय. मी काय म्हणलं होतं?
एकदा प्रत्यय लावायचा आणि एकदा लावल्यालाच प्रत्यय काढायचा, उद्योग वाढवायचा नाही. आणि मग लावल्याला प्रत्यय काढला काय होईन, कोण लावलं हाताला, कोण लावलं हातात, कोण लावलं हाताला, जे शिल्लक राहिलं ते सामान्य रुपये. झाडा सामान्य रुपये, पाण्या सामान्य रुपये, पाया सामान्य रुपये. आणि कुठे पाया? मग पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. पुढे तो कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तृतीय आहे, पंचमी आहे, सप्तमी आहे. संबोधन मग सांगितलंय, तय्या तय्या अधिकरण सप्तमी. पर्याय क्रमांक डी, सॉरी सी बर का, तोंडात न डी गेलं चुकून. हा पुढे, आईने मुलाला निजविले क्रियापदाचा प्रकार ओळखा. पोरांनो नीट बघा, आईने मुलाला निजविले, काय करायचंय तुम्हाला? निजला का निजविले? निजविले म्हणजे क्रिया त्या पोराने केली का ती क्रिया आईने ही करून घेतली त्या पोराकडनं. तो पोरग निजला म्हणजे झोपण्याची क्रिया आहे आणि पोरग झोपलंय. पण पोरग झोपलेलं नाही, आईने पोराला झोपविले. क्रिया स्वतः केलेली नसून करता स्वतः करीत नाही, दुसऱ्याकडनं करून घेतो. आणि म्हणून हे असतं तुमचं मित्रांनो प्रायोजक क्रियापद. पर्याय क्रमांक बी. पुढे ओके. आणि या ठिकाणी मित्रांनो आपले काय की प्रश्न संपलेले आहेत. पुन्हा सांगतो, बॅच हो का असं स्वरूप आहे. कुठलीही बॅच आपली 3 महिने व्हॅलिडिटी जॉईन केल्यापासून असते. कुठलंही लेक्चर अनलिमिटेड वेळा बघता येतं. लाईव्ह प्लस रेकॉर्ड असते, म्हणजे जॉईन केल्या तुम्हाला संपूर्ण सिलेबस कंप्लीट असलेली एक बॅच मिळते. प्लस आता लाईव्ह जी चालू आहे तिचा पण ऍक्सेस मिळतो. ॲज युअर विश, तुम्ही कशातनं पण करू शकता. नोट्स मिळतात का? 100% नोट्स मिळतात. कशा मिळतात? PDF स्वरूपात मिळतात. तुमचं तुम्ही झेरॉक्स मारायचं. व्याकरण जवळजवळ 85+ लेक्चर्स आहेत, 85-90 प्लस तुमचे ह्याचे कशाचे व्हॉकॅब्युलरी, प्युअर व्हॉकॅब्युलरी जवळजवळ 40+ लेक्चर्स आहेत. आणि कितीला सगळा कार्यक्रम आहे तुमचा? 999ला. किती रुपयाला? 999 रुपयाला. जॉईन कसं करायचंय? हो का, ही नंबर दिसतंय, ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरला प्रदीप बोधले नाव टाकायचंय. प्रदीप बोधले, PRADIP, प्रदीप बोधले, BODHALE. प्रदीप बोधले नाव टाकल्यावर 2 ऍप्लिकेशन सेम टू सेम येतील. ती एक कुटाणाच होऊन बसलाय. जे ऍप्लिकेशनची साईज 34 MB प्लस आहे ते ऍप्लिकेशन बिनधास्त डाउनलोड करा, किंवा ज्यांची डाउनलोडची करणाऱ्यांची संख्या जास्त आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. बिनधास्त बाय नाव पेमेंट करून बॅच जॉईन करा. ओके. थांबायचं का मग इथं? मी पुन्हा सांगतो, पोलीस भरती, मुंबई पोलीस भरतीवाल्यांनी 199 वाली बॅच पटकन जॉईन करा. जबरदस्त आहे. थांबूया, भेटूया नवीन प्रश्नपत्र घेऊन. बाय बाय.